हे आहेत आपले प्रभाकर दादा, जे डोईवर भरली घागर रे या गवळणीचे ओरिजिनल मृदुंग वादक आहेत. कोकणी काठीवाले प्रितेश राठे साहेब आहेत ना, त्यांना फोन केला होता. ते बोलले नमस्कार मंडळीनू, मी कोकणी माणूस बाबू दादा, काय समजले. तर आज आमचा कामाचा दुसरा दिवस आहे. आम्ही सकाळी निघालेला आहे. काल आम्ही बोऱ्यापाट्या मार्गे गेला. आज आम्ही म्हटलं त्या बसने नको, इकडनं आबलोलीकडनं जाऊया. तर वाडीतनं शिमोवर आलेलं आहे. शिमोवरचा हा व्ह्यू बघा. हो चालू आहे. आम्हाला घेऊन जातो आहे की आबलोलीपर्यंत. अरे वा वा, आमचा उम्या आता भेटलेला आहे. त्यामुळे आमचं 7 किलोमीटर चालायचं अंतर वाचलेलं आहे. थँक्यू. चल बस, मी मागे बसतो. हा मोठे दादा, क्या बात आहे. आपलं काम झालं, आता वेळ न घालवतो पटकन बसूया. टाटा बाय बाय. आपल्या चिंद्रवळे गराटेवाडीतला हा उमेश गराटे भाऊ आपला काल संध्याकाळी त्याने आबलूलच्या नदीला गर्द लावला नव्हतं, तर गर्द आणायला तो आता चाललाय. त्यामुळं आम्हाला भेटला नाही, आमचा फायदा झाला. तर असं सगळ्यांनी गर्द लावित राहा आणि सकाळी टायमावर जात राहा, म्हणजे आम्हाला कामावर जाताना सोडीत राहाल. आणि त्यांना कुर्ल्या पण भेटू दे. हा, त्यांना कुर्ल्या पण भरपूर भेटू दे. आम्हाला वाईट कालवण नाही दिली चालतील, पण त्यांना भेटू दे. आता वाजलेत किती रे? 5:45 6 वाजले. सकाळचे 6. गुड मॉर्निंग एव्हरीवन. 6:15 झाले. आपल्या गावाच्या बाजूच्या गावात मासू गावात येऊन जरा रस्त्यावर थांबलेलं आहे. उम्याचा कोणतरी भाव आहे, त्याच्या संग गर्द उचलायला येतोय. प्रभाकर दादा आहेत काय? हा, केबलचं काम करणारे प्रभाकर दादा. आणि ते मृदुंग वादक आहे उत्तम. तो डोईवर भरली घागरचे वादक ना? हा बरोबर. डोईवर भरली घागर रे जो सुपर फेमस गाणं आहे, त्याचे रेकॉर्डिंगमध्ये ओरिजिनल मृदुंग वाजवणारे ते प्रभाकर दादा. ते आता आपल्याला दिसतील थोड्याच वेळात. व्हिडिओमध्ये आपण वाट बघूया. हा, त्याला बसून घ्या. प्रभाकर दादांची गाडी आलेली आहे. नमस्कार दादा. तर हे आहेत आपले प्रभाकर दादा, जे डोईवर भरली घागर रे या गवळणीचे ओरिजिनल मृदुंग वादक आहेत. आणि ते आता आमच्यासोबत येत आहेत. चला, हे मला बसायला जागा ठेवा. त्याच्यावर बस ना. अरे वा, चला आम्ही प्रभाकर दादांच्या गाडीवर बसलो. आम्ही कालपासून खातूमध्ये कामाला लागलोय. अंकुश आणि मी खातू मसालीला तळीत. हो, ते पाठपण आहेत मडकागरच्या स्टॉप जवळ आहे ना. काल आमच्या वाडीतनं आपल्या वाडीतनं सुट्टे, त्या बसने गेलो. आज म्हटलेला आज इकडनं जाऊया, सोयीस्कर कुठनं वाटेल तिथनं मग नेहमी जाऊ असा. साडे 8ची आहे. 5:30. सोमेश्वर महाराज की जय. 5:30. होय, 5:30ला सुटतो. याला तिकडनं बसने आलो तर 8 साडे 8 होतात. इकडनं लवकर आलो तरी तेवढाच वेळ आहे. मग आता स्कूटीचं काहीतरी अरेंजमेंट करतोय, कारण बसचे तिकीट पण ते महागच आहे, परवडणार नाही. हो, काय? अच्छा, मी समजते 7:30ची आहे. त्या हिशोबाने आम्ही निघालो घरात. आता बघूया, तुम्ही तिथं घरशीपर्यंत थोडंच की पुढे जाऊ पटकन आम्ही. तळीवर उतरलो की तिथं पुढं मिळेल काय? सकाळी एवढी माणसं नसतात. शाळेची पोरं जास्त असतात. होय, शाळा कॉलेजच्या टायमिंगवरच सकाळची गाड्या आहेत. काल पण आम्ही तिकडनं गेलो ना, की कॉलेज बागर कॉलेज, पालशेत कॉलेज.
गाडी पाहिजे, गाडीशिवाय नाही होणार. होय होय एकदम थोडा लांबचा प्रवास आहे ना. होय. नाही हाय बऱ्यापैकी स्टार्टिंगला. आता घरी आलोय गावाला तर मग घरी बसून राहण्यापेक्षा सुरुवात केली आहे. नाही, बरोबर आहे. आणि मग हळूहळू बघू इथं दम बसल्यावर तर दुसरं कुठे काय करता येईल असं. कारण गावाला येऊन महिना झाला ना, अजून किती काय करणार. मिळतोय तर सुरुवात करूया. दोघं आहोत त्यामुळे जमेल स्कूटीवरनं दोघात पेट्रोल जातात. चला. हा होय होय रमलेत. बरं आहे. नाही पण मुंबईपेक्षा बेस्ट आहे. कुटुंबासोबत राहता येतं, चांगल्या वातावरणात राहता येतं. आई बाबावर लक्ष राहतो. हा, मग आणि मग घराकडे आपण बघू शकतो. हो. गावाच्या नाही. दादांचा स्टॉप आला, आता ते येतो, उतरतील, नदीला जातील खाली आणि आम्ही इथनं पटकनच चालत जातो. चल उम्या, थँक्यू, बाय भावा. अंकुश भाऊ, आपल्याला 7:30ची नाही 7ची गाडी आहे, त्यामुळे आपल्याला फास्ट चालायचं आहे. चला मंडळी, फरशीजवळ आम्हाला उम्यादान सोडला आणि तिथनं पुढं अजून येण्यासाठी स्वतः गाडी द्यायला. मग त्याची गाडी घेऊन आम्ही अजून थोडा 1-2 किलोमीटर पुढं आलेला, इथं लावलेलं. म्हणजे आता नदीन बाकीचं अंतर पुढे येईल आणि इथनं येऊन गाडी घेऊन जाईल. आता आम्ही पुढे जातो चालत चालत. चला. 7:30 नाही 7ची बस आहे. 7ची आहे. हां त्या बरोबर. प्रभाकर दादा बोलला मला आता गाडीवर 7ची बस आहे. आम्ही 7:30च्या हिशोबाने आलेला होता. म्हणजे आपल्याला वाकी पुलाजवळ थांबावं लागेल. हां नाही अर्धा तास आहे, आपण पटकन जाऊ. तर खाली जायचं खाली तर market ला? जायचं. हां म्हणजे आपल्याला विंडोला बसायला मिळेल ना. ओके चालेल. हां बरोबर. कारण तू इकडे ये, तू मेन माणूस आहे, इकडे ब्लॉगमध्ये दिसला पाहिजे. नाही आमचे मेन माणूस बाबू दादा मला अरे ती सेल्फी स्टिक आहे ना, आणली नाही ती नाही. बाईक वगैरे. उद्या बॅगेतनं आणतो हां आणि मग मला जरा आयडियाज आहेत काय करता येईल. अंकुश दादाकडे सेल्फी स्टिक माईक सर्व आहे, की त्याने आता मला दिले ब्लॉगसाठी, मी नेहमी बनवतो म्हणून. तर उद्या आणतो मी, बघूया ट्राय केला असं लांब. कारण खाली जावं लागेल, कारण बाबू दादाला पुढे कॅबिनमध्ये बसायचं असतं. आपल्याला कसं आहे, VIP ट्रीटमेंट लागते, नाहीतर मग आपण सगळ्या भावना बाहेर फेकतो. म्हणजे मला बसमध्ये कॉमेंट्स होते, उलटी होते. कशाला उगाच इंग्लिश फाडा, उलटी होते. तर म्हणून मी शक्यतो विंडो किंवा केबिनमध्ये बसण्याचा प्रयत्न करतो. सो चला, तर बसमध्ये डायरेक्ट मार्केटमध्ये भेटू. म्हणजे खूप लवकर आलो आपण. हो, तर स्कूटीमुळे म्हणून, नाही तर काय 7:30च्या आधी आपण येत नव्हतो. मग ती बस गेली की मग आज आम्हाला उशीरच झाला असता. 7:30 वाजलेच ते. हां मग काय, आपण 7 किलोमीटर चालत 1 तासाच्या आत नाही येऊ शकत. ना 1-1.5 तास लागतोच, 6 तास तर लागतो. आपण आता ज्या पद्धतीने चालतो 1-1.5 तास लागतो. बाय. आम्ही आता आबलोली मार्केटजवळ येऊन पोचलेलो आहे. 6:50 झालेत, 7ची बस आहे. बाजारात पुढे उभी दिसत नाही, बघूया. होय. आणि हा हाय आमचा धुक्यात हरवलेला आबलोली मार्केट. मस्त वाटतं नाही ना धुक्यामध्ये. एक ठीक आहे, बस आहे तीच आहे ना. हां बघूया चला. डोंगर तळेला येऊन उतारलेला. ही बस होती, या बसने आलेला, चिपळूण बस आहे ही. चला आता 1 तास आहे आपल्याकडे, 1 तास. 7:30ला पोचलेला आहे. त्यामुळे आता आपल्याकडे आपण थोडा हळूहळू पुढं चालत जातो. होय, त्यात खाली गेली गेला शेणाचा पोह होता खाली, पट्टी झाला असता. 1 तास आहे, त्यामुळे आम्ही विचार केला की बसमध्ये थोडा त्रास झाला आहे मला, गरगरला वरतो. त्यामुळे पुन्हा लगेच बस पकडण्यापेक्षा आपण थोडा
कंपनीच्या बाजूला रस्त्याने हळूहळू चालत जाऊ, तेवढ्यात दुसरी बस येईल तेव्हा पकडू. तसं चालत पण जाऊ शकतो, पण किती आहे माहिती नाही, तसं जास्त आहे मोडका करता म्हणजे बराच. चला जाऊया चालत. आज पण वेळेत पोचलेला आहे कंपनीच्या गेटवर. हां, आणि आज वाया करत 2 बस वगैरे आबलोली मार्गे आलेला आहे. आता संध्याकाळी भेटू. शुभ संध्याकाळ मित्रांनो. कामावरनं सुटलो. ही कंपनी आपली समोर दिसते आणि हा समोर लगेच हायवे आहे. काल उशीर झाला, काळोख झाला होता. हे अंकुश दादा दिसतात काय. आणि आज लवकर सुटलो कारण आमची काही 2 व्हीलरची अजून सोय झाली नाही, त्यामुळं बसनी खूप उशीर होतो. 9 वगैरे 8:30 वाजतात. सरांना रिक्वेस्ट केली तर सर म्हणाले की तुमची 2 व्हीलरची सोयी होईपर्यंत तुम्ही 1 तास लवकर निघा. आम्ही आज 4:30ला सुटलो आहे. तर हायवेला बस स्टॉपला उभ्याच बसची वाट बघतो. इथनं मग तळी मार्गे जाऊ, सकाळी जसा आलो तसा. चला बसची वाट बघूया. वैभव अंकुशवर सुट्टी आहे. या गाडीनं आम्ही आलेला तलीवर. आता आम्हाला जरा तलीवर व्हायचं काम आहे. SBIच्या तिथं कुठं लायसन्सवाला पण साहेब आहे, त्यांना भेटायचं. हां, STला 11. मग वडापाल्याने कमी घेतली STपेक्षा. कोकणी काठीवाले प्रितेश राठे साहेब आहेत ना,
त्यांना फोन केला होता, ते बोलले तुला एक नंबर देतो, त्यांना फोन कर आणि जाऊन चौकशी कर लायसन्ससाठी. सगळे 200 हाय त्याच्यात जातो पण लावणार बघतो. SBI आहे कुठं ते विचारायला, मला वाटतं त्या टोकाला आहे तिकडं. विचारावं लागेल. आधी विचारूया, नाही तर परत मागे यायला नको ना. तळी 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 इथं आलो होतो सद्गुरू मोटर ट्रेनिंग स्कूलमध्ये लायसन्सची चौकशी करायला. फॉर्म भरून आलो आहे, ॲप्लिकेशन आता बघूया कधी होते. कॅम्प लागेल तेव्हा जाऊ टेस्टला. आणि आता अजून एक शेवटचं काम राहिलं आहे. आमच्या सासरवाडीतल्या जी इथे तळीला होलसेलचं मच्छीचं दुकान आहे, ते घरात त्यांचं मोठं गोडाऊन वगैरे असं पद्मावती फिश म्हणून घागरमध्ये फेमस आहे. त्यांनी नवीन एक तिथं ओपन केले मार्केटसाठी जवळ, होलसेल आणि रिटेलसाठी. तर येताना ते भेटले होते, म्हणाले जाताना मच्छी घेऊन जातात, जाताना मच्छी घेऊन जातात. बघा कसा सांजावला आहे तळीला. चला, तर हे आहे आमच्या सासरवाडीतल्या नातेवाईकांचं सोयऱ्यांचं पद्मावती फिशरीज नवीन ब्रँच इथे. आणि इथं आम्ही आता मच्छी घेत आहोत. त्यांचा मेन जो मोठा जुन्या पहिल्यापासून तो मार्गतामान्यामध्येच त्यांच्या घरासमोर मोठा आहे इथे. तिथून सर्व ते इथे पण करतात सप्लाय, होलसेल आणि रिटेल दोन्ही पण. आज कोण नाही, दोघं पण हो, दोघं सर. बाबू काय, बाबू आहे. मस्तपैकी पिशवी भरून मच्छी दिली नाही. आणि आता आम्ही निघतो. हे ती एस टीमध्ये आपली काय वाटतं लागलेली, जो दुसऱ्या दिवशी पण आम्हाला कालू झाला. म्हणजे आज पण 9 वाजणार, आज 9 वाजतात का 10 कोणी बोलणार. चला बघूया. आबलोलीत येऊन पोचलेलं आहे आता. तळीवरनं कामं झाली आणि विळंब फाट्यावरच आम्ही चौसाळी एस टी पकडलेली नाही आलेलो. त्यामुळे मध्ये पुढं काय शूटिंग बिटिंग केली नाही. ती उभा राहिलो पुढे केबिनमध्ये आणि आलो. आता ही एस टी आहे, आबलोली नाक्यात उभा आहे. ही एस टी आहे, चौसाळला जाईल वस्तीला. आणि आता इथून अजून आपलं घर 7 किलोमीटर आहे. तर घरात सुनील दादा आहे आपला, त्याला सांगितलेलं आहे येतोय नाही याला. चला. काय चायनीज खायचा विचार आहे? आज गुरुवार आहे ना, पण अशा पुरा आबलोली बघा. सकाळी धुक्यातनं दाखवली होती, आता रात्रीची कशी दिसते बघा. चल, काय नाही घ्यायचं ना आता, हळूहळू चालत राहूया. अरे भावा, कसा आहेस तू? माझ्या ब्लॉगमध्ये आता दिसणार आहे. असाच मिळू आता. अरे मी आता गावीच आहे ना, तर खातूमध्ये लागलो आहे. थोडा बाईक नसल्यामुळं लेट होतं.